बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी आता झाली जुनी, प्रमाण तेच पण पद्धत थोडीशी वेगळी वापरून आज बनवूया तिप्पट फुलणारी आणि भरपूर लेअर असणारी नानकटाई सारखी ठिसूळ शंकरपाळी। बरी शंकरपाळी अजिबात तेलकट देखील होत नाही। पहा हात किती कोरडा आहे। त्यासाठी 1 वाटी साजूक तूप छान 5-7 मिनिट फेसून घ्यायचं, ही स्टेप महत्त्वाची आहे। 1 वाटी पिठी साखर चाळून घालूया। अर्धा किलो किंवा 5 वाट्या मैदा घ्यायचा, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, ते देखील चाळून घ्यायचं। तूप आणि मैदा सुरुवातीला मिक्स करून घ्यायचा, अशी छान मूठ वळली गेली पाहिजे। 1 वाटी दूध थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालून ह्याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। 15-20 मिनिट ह्याला रेस्ट केल्यानंतर छान ह्याला तूप सुटलं आहे, पुन्हा एकदा मळून घेऊया। पहा ही जी कणिक आहे ना, अशी मस्त फ्लेकी झाली पाहिजे। थोडंसं पीठ घेऊन आपण हे लाटून घेऊया। तर हे पीठ थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं। पोळी अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे या शंकरपाळ्याला लेयर जास्त पडतात आणि ते फुलतात देखील दुपटीपेक्षा जास्त। भाकरीपेक्षा थोडीशी जाड पोळी लाटून घ्यायची, कडा कापून घ्यायच्या आणि मस्तपैकी एका आकारात अशी ही शंकरपाळी कापून घ्यायची। तेलात टाकण्यापूर्वीच असे लेयर्स आलेले शंकरपाळे तुम्ही याआधी पाहिले आहेत का? तेल मध्यम आचेवर तापलेलं आहे, यामध्ये थोडी थोडी करत आपण ही सगळी शंकरपाळी तळून घेऊया। मोठ्या आचेवर जर हे शंकरपाळे तळले ना, तर आतून कच्चे राहतील आणि असे भरपूर लेयर्स याला येणार नाहीत। बदामी रंगावर तळून झाले ना की लगेच हे काढून घ्यायचे, कारण याची कुकिंग प्रोसेस नंतर देखील चालू राहते। पहा झालेत की नाही मस्त। प्रमाण तेच पण पद्धत वापरली आज आपण नानकटे बनवण्याची, आणि नानकटाई सारखेच ते होतात देखील ठिसूळ। एवढ्या प्रमाणात साधारण 950 ग्रॅम शंकरपाळे तयार होतात।